नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण महाशिवरात्री स्पेशल फलाहारी वडे आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटणीची रेसिपी पाहणार आहोत। चटणी आणि वडे दोन्ही उपवासाला चालतील या पद्धतीने हे बनवलेले आहेत। तर चला हे फलाहारी वडे बनवायचे कसे आणि त्यासोबतची जी चटणी आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे। तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या वड्यांच्या वरचं जे आवरण आहे अतिशय कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे वापरलेला आहे अर्धी वाटी वरई किंवा भगर म्हणतात त्याला आणि 2 चमचे साबुदाणा। वरई आणि भगर आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे, बारीक पावडर करायची आहे। जर का हे पीठ जास्त जाडसर असेल तर वडा हा करकर लागतो, यासाठी बारीक आपण वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचाभर आपण लाल तिखट टाकले, तेही चवीनुसार तुम्ही वापरू शकता। पाव चमचा आपण यामध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं, कोमट तेल यामध्ये ओतून घ्यायचं आहे। यामुळं तुमचा वडा जो आहे तो खूप कुरकुरीत होतो आणि वडा अजिबात तेल पित नाही। आता वड्याचं जे पीठ आहे ते या पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जसं लागल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी ओतून घ्या आणि पाणी ओतून थोडंसं पातळ किंवा असं या पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमच्या पिठाची असली पाहिजे। आता ते थोडंसं बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण वड्याच्या आतली स्टफिंग बघतोय। यासाठी आपण हिरव्या मिरच्या 4 ते 5, कोथिंबीर 1 चमचा, जिरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, तर अशा पद्धतीने एक ठेचा म्हणता येईल याला, आपण वाटून घेतलेलं आहे। आता 3 बटाटे घेतलेत आणि 3ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर उकडून घेतलेले बटाटे आहेत, त्याच्यावरची सालंसुद्धा आपण काढून घेतलेली आहेत। आता या पद्धतीने एखाद्या किसणीचा वापर करून आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे। आता याचं कारण काय, जर का तुम्ही बटाट्याचा हाताने कुस्करा केला तर कदाचित एखादी गाठ बटाट्यामध्ये राहण्याची शक्यता असते आणि बटाटा वडा बनवत असताना तो वडा जर तेलामध्ये फुटला तर ते तेल उडू शकतं। यासाठी आपल्याला ते किसूनच वापरायचं आहे। चवीनुसार मीठ आणि जो काही ठेचा वाटला होता तो यामध्ये ॲड करून घ्या आणि अर्धा 1 लिंबाचा रस यामध्ये ॲड करा। आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी अजून ॲड केलेली आहे। ज्यांच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत नाही अशांनी कोथिंबीर अवॉइड केली तरी चालेल। तर आता व्यवस्थित हे बटाट्याची जी आतली स्टफिंग आहे वड्यांची ती आपण बनवतोय। 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटही ॲड केलेलं आहे आणि या पद्धतीने आता वड्याची स्टफिंग करून घेणार आहोत आपण। तर आता आपण हे वडा जो आहे बटाटा वडा आहे किंवा फराळी वडा म्हणता येईल, तर यासाठी आता व्यवस्थितच आपल्याला गोल गोल छोटे छोटे आकाराचे या पद्धतीने पेढे किंवा वडे बनवून घ्यायचे आहेत। तर हे बटाट्याचे वडे तुम्ही कुठल्याही उपवासाला खाऊ शकता। आता आपण जे काही बॅटर वड्यांचं तयार केलं होतं त्यामध्ये हे डीप करायचं आहे आणि तो लगेच तळायला घ्यायचा आहे। तर आता साधारणतः एवढे वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता 3 बटाट्यांचा वापर करून, आणि पीठही व्यवस्थित भिजलं गेलं आहे। सुरुवातीला पीठ भिजून ठेवलं की आपलं बाकीची तयारी करेपर्यंत पीठ छान भिजतं। आता अशा पद्धतीने आपल्याला डीप करून घ्यायचं आहे आणि वडा यामध्ये सोडायचा आहे। तर तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, तेल छान कडकडीत गरम करून घ्या। जर तेल गरम नाही झालं तर वडा हा कढईला खालच्या साईडला चिटकू शकतो। यासाठी तुम्हाला व्यवस्थितच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम टू लो ठेवून या पद्धतीने सगळं बॅटरमध्ये वडे डीप करून हाताने किंवा चमच्याचा वापर करून तुम्ही वडे टाकू शकता। तर बघा किती सुंदर वडे आपले कुरकुरीत झालेले आहेत आणि कुठंही ते खाली चिटकतसुद्धा नाही आहेत। तर या पद्धतीने आपल्याला कुरकुरीत वडे तयार करून घ्यायचे आहेत। जर एखादी वडा दुसऱ्या वड्याला चिटकला असेल तर एखाद्या पळीचा किंवा झारीचा वापर करून ते थोडंसं वेगळं करून घ्यायचं आहे, म्हणजे वडा सगळ्या साईडनी इव्हनली आपला तळला जाईल। कुरकुरीत अगदी ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेतलेले आहेत आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत, म्हणजे जे काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल आणि वडा तुमचा बिलकुल तेलकट होणार नाही। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मी याच पद्धतीने वडे तळून घेणार आहे, जसं की तुम्हाला दिसतंय। तर कढईच्या आकारानुसार किंवा कढईमध्ये एका वेळेला जेवढे वडे बसत असतील त्या पद्धतीने वडे टाकून घ्या। आता यामध्ये हिरव्या मिरच्या आपण स्लिट करून घेतलेल्या होत्या, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या या पद्धतीने मी तळून घेणार आहे। आता सगळ्या
मिरच्या याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि लगेच वडेसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर सगळे वडे तयार झालेले आहेत आणि तेही वडे मी काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण चटणीसाठी मिक्सरच्या जारमध्ये साधारणतः पाव वाटी हे शेंगदाण्याचं कूट आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट जर चमचाने मोजलं तर 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. आणि इथे साधारणतः थोडीशी चिमूटभर साखर, थोडंसं मीठ चवीनुसार, किंवा जे सेंधा नमक वगैरे वापरत असाल तर ते वापरू शकता. 2 ते 3 चमचे आपण दही वापरायचे, कारण ही दही दाण्याची चटणी आहे. आता इथे आपण जिरंही वापरले पाव चमचा, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी एका मिरचीचे 2 तुकडे. आता ही चटणी लगेच आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. तर तयार झाली आपली वड्यांसोबतची चटणी. आता याला कुठल्याही प्रकारचा तडका वगैरे देण्याची गरज नाही. इन केस जर तुम्हाला द्यायची इच्छाच झाली तर तुम्ही अगदी जिरं टाकून हा तडका तयार करून तेलाचा यावर ठेवू शकता. पण मी इथे या चटणीला कुठल्याही प्रकारचा तडका वगैरे दिलेला नाही आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर अतिशय दाटसरही न ठेवता थोडीशी सैलसर ठेवली आहे, म्हणजे वड्याला आपल्याला लावून खाता येईल अशी ही चटणी आहे. आता तुम्ही नक्की हे फलारी वडे या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा. खूप खूप टेस्टी होतात. तुम्ही पाहू शकता वड्यांच्या वरचं जे आवरण आहे ते अतिशय कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये वडा सॉफ्ट आहे. तर नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर वडे तयार झालेले आहेत. आता हे वडे तुम्ही एकदा खाऊन पहा आणि वड्यांची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. महाशिवरात्री स्पेशल अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा कळवा.